अशा वातावरणात तर पकोडे व्हायलाच पाहिजेत आणि त्यात आपण करणार आहोत मक्याचे पकोडे. मी घेतलेला आहे एक मक्याचं कणीस. आपण याचे दाणे काढून घेऊया. चला मग. पाहू शकता आपले दाणे काढून झालेले आहेत. आता आपण याचे पकोडे करूया. मका हा शिजून खाता येते, त्याच्यानंतर भाजूनही खाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण याचे पकोडे, याचा उपमा, मक्यापासून खूप प्रकार करू शकतो आपण. आणि हे बघा असं ह्या अशा वातावरणामध्ये कशाची आठवण येते ते गरमागरम पकोड्याची आठवण येते. वरून पाऊस आणि गरमागरम पकोडे हे तर पाहिजेच. आपण याला धुवून घेऊया आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेऊया. बारीक पण एकदम बारीक नाही करायचं आहे. हे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला, म्हणून जास्त बारीकही नको. चला आपण धुवूया. हे बघा आपण धुवून घेतलेले आहे. आता याच्यातलं पाणी हे पूर्ण काढायचं आहे आणि थोडंसं जाड जाड मिक्सरला बारीक करून घ्यायचे. जर तुम्ही जास्त बारीक केलं तर पकोडे हे थोडेसे कडक होते, म्हणून जास्त बारीकही काढायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही. एकदम मीडियम ठेवायचं आहे. चला पाहू शकता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे. आता आपण हे थोडं जाड प्रमाणात काढून घेऊया. बघा झालेलं आहे आपलं हे, कारण की याला जास्त वेळ लागतच नाहीये. हे तेव्हाच होऊन जाते. हे बघा आपलं हे झालेलं आहे. मला वाटतं अजून थोडंसं काढूया आपण, कारण की हे उपमा टाईप झालेलं आहे. पण आपल्याला थोडंसं बारीक काढायचं आहे, कारण की आपल्याला पकोडे करायचे आहे. उपम्यासाठी अर्धे दाणे आणि अर्ध हे आपल्याला चालते, पण आपल्याला करायचे आहेत पकोडे, म्हणून आपण थोडंसं फिरून घेऊया. हे पहा या पद्धतीनं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. हे बघा आपण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकूया. बेसन टाकूया आपण याच्यात. हे पहा आपण टाकत आहे बेसन. खूप छान होतात आणि टेस्टी पण लागते. बेसन जास्त टाकायची गरज नाही. मी 3 चिमूट असं टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर तुम्ही जास्त बेसन टाका, पण मला एवढं बस. आता आपण याच्यामध्ये टाकूया मसाले. हे पहा मी काही नाही, आपले घरचेच मसाले टाकत आहे. थोडीशी हळद, हे टाकलं लाल तिखट चवीनुसार. तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही टाकू शकता. याच्यात टाकूया आपण थोडंसं जिरं. पहा थोडंसं जिरं, हे आहे थोडासा ओवा, आणि चवीनुसार मीठ. हे बघा मीठ घालून घेऊया, तुम्हाला हवं असेल तेवढं. आता हे आपण मिक्स करून घेऊया. याच्यात पाणी टाकायची गरज नाहीये. जर तुम्ही पकोडे हे थोड्या वेळाने झाकून असंच झाकून जर करणार असाल तर याच्यात पाणी टाकायची गरज नाहीये.
आणि तुम्हाला जर ताबडतोब लगेचच्या लगेच करायचे असतील तर थोडंसं याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. बघा, याला पाणी सुटत आहे. म्हणजे हे जसा जसा टाइम जास्त ठेवसाल तुम्ही तसं तसं हे जास्त वेळ याला पाणी सुटेल. म्हणून याच्यामध्ये होता होस्तोवर पाणी नाही टाकायचे. हे पाहू शकता मी पाणी टाकलेलं नाहीये. बघा आपलं हे झालेलं आहे पातळ. बघा किती पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे. आपण ठेवूया आता कढई. मी ठेवलेली आहे कढई आणि कढईत टाकलेलं आहे तेल. आपण गॅस आता फुल करून घेऊया. मी थोडंसं पाणी टाकत आहे कारण की मला आत्ताच करायचे आहेत, मग थोडंसं उगं काहीतरी पाणी मी टाकलेलं आहे म्हणजे पकोडे हे छान होतील. जास्त नाही आहे, उगं काहीतरी थोडंसं एक घोटभर पाणी टाकायचं आहे. हे बघा पातळ झालंय. आपलं तपलेलं आहे तेल. आपण आता याच्यामध्ये हाताने टाकूया. तुम्ही हाताने टाका किंवा चमच्यानेही टाकू शकता. एवढे टेस्टी लागतात. तुम्ही एक वेळा मक्याचे पकोडे हे करून पहा. आमच्या घरी तर याचे आपले मक्याचे पकोडे, उपमा खूप आवडतो आणि आम्ही नेहमी करतो. पहा किती छान झालेले आहे, एकदम क्रिस्पी. हे मक्याचे पकोडे जे आहेत ना हे एकदम मंचुरियन सारखे लागतात. जर हे तुम्ही खाल्लेत ना मंचुरियनचे पण हेच मक्याचेच करतात मंचुरियन, पण गोबीचे किंवा मक्याचे. हे पहा, हे आपले झालेले आहेत पकोडे. चला आपण एक टेस्ट करून पाहूया. हे बघा खूप नरम झालेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत. तुम्ही पण एक वेळा हे करून पहा. पकोडे खूप छान झालेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, पकोडे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.